कष्टकरी, हमाल, विस्थापित, महिला, रिक्षाचालक, समाजातील सर्वात वंचित, सर्वात दुर्बल घटक जर आजही स्वतःच्या हक्काने उभे राहत असतील तर त्यांच्या मागे एकच नाव नक्की आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबा आढाव. कधी समाजवादी विचारवंत, कधी सत्याग्रही, तर कधी हमालांचा बाबा. 90 वर्षांहून अधिक आयुष्य त्यांनी एका गोष्टीसाठी खर्च केलं: समानता, सामाजिक सुरक्षा आणि कष्टकऱ्यांच्या सन्मानासाठी. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाबा आढाव कोण, त्यांनी हमालांना वेठबिगारापासून कामगार बनवण्याची कशी लढाई केली, कष्टाची भाकर म्हणजे काय, एक गाव एक पाणवठा अभियानातून जातीभेदाची भिंत कशी तोडली आणि त्यांच्या विचारांचा आजच्या काळातला अर्थ काय. नमस्कार, मी विहंग ठाकूर. 1 जून 1930 पुणे. एक साधा मध्यमवर्गीय मुलगा, परंतु विचार मात्र सत्यशोधक. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, डॉक्टर झाले, पण औषध लिहिण्यापेक्षा समाजाचे सामाजिक स्वास्थ्य त्यांना जास्त महत्त्वाचं वाटलं. त्यांचा स्वभाव अतिशय वैज्ञानिक, लोकशाहीवादी, समाजवादी, पोथीनिष्ठ नव्हे तर सत्यशोधक, विचारवंत. अन्याय दिसला की प्रत्यक्ष मैदानात उतरणारं नेतृत्व. त्यांनी स्वतः सांगितलं होतं, आजार फक्त शरीराचा नसतो, समाजाचाही असतो. 1972चा महाराष्ट्र. प्रचंड दुष्काळ आणि जगण्यासाठी रोज नवनवे लोक पुण्याकडे ओढले जात होते. भवानीपेठ, नानापेठ, गणेशपेठ या बाजारपेठांमधलं हमालांचं आयुष्य तेव्हा अक्षरशः हाल अपेष्टांनी भरलेलं होतं. बाबा आढावांनी राष्ट्रसेवा दलाचे संस्कार, समाजवादाचा पाया आणि गरीब कष्टकऱ्यांची दैनावस्था या सगळ्यांमुळे सतत एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली की या हमालांना न्याय मिळणार कसा. आणि तिथूनच उगम झाला एका मोठ्या चळवळीचा. हमालांना संघटित केल्याशिवाय काहीही बदलणार नाही या ठाम जाणीवेतून हमाल पंचायत जन्माला आली. संवादातून आणि प्रबोधनातून लोकांना जाग आली. कल्याणकारी उपक्रमातून त्यांच्या जगण्याला आधार दिला आणि संघर्षातून त्यांच्या हक्कासाठी ठामपणे उभं राहण्यात ही चळवळ कधीच मागे हटली नाही. या संपूर्ण 8 वर्षांच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर 1980 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आला. त्या निकालाने पहिल्यांदाच हमालांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला. माथाडी मंडळाची स्थापना झाली. भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF, बँकिंग सुविधा, वैद्यकीय सेवा सगळं पहिल्यांदाच हमालांच्या हाती आलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन्मान. कष्टकऱ्यांना पहिल्यांदा समाजाने माणूस म्हणून मान दिला. त्याचबरोबर देना बँकेच्या मदतीनं 190 हमाल कुटुंबांना घरं मिळाली. ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची गोदामं भरली त्यांना पहिल्यांदाच घर हा शब्द खरा वाटू लागला. गरिबांना स्वस्तात सन्मानाने अन्न मिळावं म्हणून देशभर अनेक योजना आल्या. अण्णा कॅन्टीन असो, इंदिरा कॅन्टीन, झुणका भाकर केंद्र. पण कालांतराने त्यापैकी अनेक योजना बंद पडल्या. जे टिकून राहिले ते म्हणजे कष्टाची भाकर, तेही फक्त एका कारणामुळे: प्रामाणिक हेतू. याच प्रामाणिकतेतून 2 ऑक्टोबर 1974 रोजी पुण्याच्या भवानी पेठेत कष्टाची भाकर सुरू झाली. आज 11 केंद्र चालतात आणि रोज या 11 केंद्रांमध्ये 12 ते 13 हजार लोक पोटभर जेवतात. हा उपक्रम टिकून आहे तब्बल 48 वर्ष आणि कारण अगदी स्पष्ट आहे: ना नफा ना तोट्याचा लाभ, त्यात कष्टकरी महिलांचा थेट सहभाग, घरगुती साधी पण उत्कृष्ट चव, व्यवस्थापनात काटेकोर शिस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं पारदर्शकता आणि समाजवादी मूल्यांचा गाभा. आज इथली थाळी फक्त 30 रुपयांची. पोळी, पिठलं, भाजी, भात, सकाळी पोहे, उपमा आणि दिवाळी आली की त्याच कष्टकरी हातांनी बनवलेले लाडू आणि चिवडा देखील. आज MBA विद्यार्थीही इथे व्यवस्थापन शिकायला येतात, कारण कष्टाची भाकर हा फक्त भोजन उपक्रम नाही, हा अर्थशास्त्र आणि समाजवाद कसा हातात हात घालून चालू शकतो याचं जिवंत मॉडेल आहे. 1970चं दशक होतं आणि गावोगाव एकच दृश्य दिसायचं: पाणवठ्यावर दलितांना अजूनही रोखलं जायचं, हिणवलं जायचं आणि बहिष्काराच्या भिंती उभ्या राहायच्या.
याच काळात बाबा आढाव नगरसेवक होते. समाजवाद, सत्यशोधक विचार आणि समान हक्कांची जिद्द त्यांच्या कामात खोलवर रुजलेली. त्यातून जन्म झाला एका मोठ्या सामाजिक आंदोलनाचा. एक गाव एक पाणवठा या अभियानाचा मुख्य उद्देश एकच होता: जातीच्या आधारे पाण्यावरील भेदभाव संपवणं. गावात एकच विहीर आणि त्यावर सर्वांचा समान हक्क, सर्वांना समान पाणी, समान सन्मान. हे आंदोलन फक्त आदेश देऊन थांबलं नाही. गावोगावी संवाद झाला, समन्वय उभा राहिला आणि गरज पडली तिथे शांत सत्याग्रहही झाला. यामुळे गावांतील जातीय तणाव कमी झाला आणि लोक पहिल्यांदाच एकत्र येऊन सामाजिक समानतेचा घोट पिऊ लागले. आजही महाराष्ट्रातील अनेक गावांनी एक गाव एक पाणवठा हे मॉडेल स्वीकारलंय आणि या शांत क्रांतीमागे उभं राहिलेलं नाव म्हणजे बाबा आढाव. बाबा आढावांचा लढा हमालांपुरता मर्यादित नव्हता. कचरा कामगार, विस्थापित रिक्षाचालक, कष्टकरी महिला, शेतकरी, बेरोजगार यांच्या हक्कासाठी त्यांनी अखंड 60 वर्ष लढा उभारला. भारतामध्ये असंघटित कामगारांची संख्या तब्बल 60 कोटी आणि बाबा आढाव संपूर्ण जीवनभर याच वर्गाच्या समान हक्कासाठी आणि न्यायासाठी झगडत राहिले. बाबा आढाव म्हणजे फक्त एका व्यक्तीची लढाई नव्हे, तर समानतेसाठीच्या एका मोठ्या विचारधारेचं जिवंत प्रतीक आहेत. असमानता वाढत असताना कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे बाबा आढावांसारखे लोकच समाजाला दिशा देतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.